नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज पत्ताकोबीची रेसिपी बनवणार आहे। तर मुलांच्या आवडीची आहे। तर पत्ताकोबी इथं बारीक करून घेतलेली आहे। तर ग्लासने अशा पद्धतीने कट करून घ्यायची, एकदम बारीक अशी कट करून घेतलेली आहे मी। तर सुरुवातीला कोबी धुवून घेतलेली आहे। दोन बटाटे घेतलेले आहेत मोठे, थोडेसे मध्यम आकाराचे आहेत। तर उकडून घेतलेले आहेत, वरचं साल काढून घ्यायचे। तर आता पत्ताकोबी एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि या पत्ताकोबीमध्येच खिसून घ्यायचे बटाटे। तर छोट्या किसणीने खिसून घेणार आहे। तर आता बटाटा खिसून झालेला आहे, बघू शकता। तर याच्यात साहित्य टाकून घ्यायचे, थोडीशी कोथिंबीर घ्यायची टाकून, लाल तिखट टाकायचे, धने जिरे पावडर टाकलेला आहे, चवीनुसार मीठ टाकायचे आणि 2 मिरच्या टाकायच्यात नकलून अशा बारीक करून। सोया सॉस टाकायचा आहे अर्धा चमचा। इथं चिली सॉस टाकलेला आहे मी, ग्रीन चिली सॉस घेतलेला आहे आणि रेड चिली सॉस पण टाकायचे याच्यात थोडासा। टोमॅटो सॉस टाकायचा 1 चमचा। तांदळाचं पीठ टाकायचे। तांदळाचं पीठ नसेल तर थोडासा मैदा टाकला तरी चालते किंवा कॉर्नफ्लॉवर टाकायचं। थोडंसं हाताला तेल लावून अशा पद्धतीनं कटलेट तयार करून घ्यायचे। तर बटाटा टाकल्यामुळे मुलांना रेसिपी आवडते, त्याच्यामुळे थोडंसं बटाटा टाकायचं आणि अशा पद्धतीने मी कटलेट तयार करून घेतलेले आहेत, बघू शकता। तर आता गॅसवर कढई ठेवलेली आहे, तेल टाकायचे। तेल गरम झालेलं आहे आणि कटलेट ह्या तेलामध्ये सोडून द्यायचे। जेवढे बसतील तेवढे याच्यामध्ये टाकून तळून घ्यायचे चांगले। तर दोन्ही बाजूनी एकदम खरपूस असं कटलेट भाजून घेणार आहे। तर मी 2 मिरची घेतलेल्या आहेत, त्याच्यामध्ये उभे बतईनं अशा पद्धतीनं काप करून घ्यायचे आणि याच्यामध्ये मीठ भरून घ्यायचे थोडंसं। तर तेलामध्येच तळून घ्यायचे। तर आता कटलेट तयार झालेले आहेत, बघू शकता। एकदम छान आणि चवदार, रंगही छान आलेला आहे, तयार झालेले आहेत, बघू शकता। तर टोमॅटो सॉस सोबत खाण्यासाठी मुलांना द्या। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।